तर मित्रांनो, वलकीदा का नाही उत्तनचा पुष्पा ना. आता मी चाललो कोचिनला, म्हणजे आज फिरायला. ते सकाळचे 5 वाजता उठिल्या, म्हणजे 5चे पुरंच उठिल्या ना. बसमध्ये पूर्ण ट्रॅव्हल करू, त्या डोंगरावर बी जावायचं ना, बहुतेला फिरायचं. ते चला बसमध्ये जाऊ, व्हिडिओ सुरू करू. तर मित्रांनो, आता आपण उतरलेले आहोत आणि इथे थोडं कालसं झालेलं आहे डोंगर. मला वाटते पाणीसुद्धा पडणार आहे. आणि आम्ही आता आलेले आहोत संत थॉमस यांच्या त्या डोंगरावर क्रूज घेऊन जाण्यासाठी. तर हे बघा आमची सर्व माणसं आहेत. പരിശുദ്ധമായൊരു നിങ്ങളുടെ ജീവന്റെ ചരിത്രത്തിൽ तर मित्रांनो, आता आपण क्रूज घेतलेला आहे आणि क्रूजची वाट करणार आहोत आणि पूर्ण 14 स्थान करणार आहोत आणि पूर्ण डोंगर चढणार आहोत. तर चला क्रूजची वाट करूया. तर मित्रांनो, आता पाऊससुद्धा सुरू झालेला आहे. इथे बघा पाऊस येत आहे. आज शनिवारचा दिवस आहे आणि इथे पाऊस येत आहे. आम्ही कुर्साची वाट घेती जात आहोत आणि खूप पाऊस येत आहे. तर चला आपली कुर्साची वाट आपण सुरूच ठेवूया. तर मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे बघू शकता किती मोठा डोंगर आहे आणि हा पूर्ण डोंगर चढायचा लागेल कुर्साची वाट करीत असताना. तर तुम्ही बघतच आहात केवढा मोठा डोंगर आहे. कोण घेतात? तर मित्रांनो, आम्ही बस स्टँडवरून इकडेपर्यंत येण्यासाठी आम्हाला टोटल 45 मिनटं लागलेली आहेत. म्हणजेच 5वे स्थानापर्यंत अजूनपर्यंत खूप स्थानं बाकी आहेत. 14 स्थानापर्यंत जायचं आहे आणि 5वे स्थानपर्यंत 45 मिनटं पूर्ण झालेले आहेत. तर चला आपण कुर्साची वाट सुरूच ठेवूया. उजळी तो माणसाने आपले शरीर उघडे टाकून अंगाची पापी त्यांनी येशूचा थट्टामस्करी करीत असलेल्या
तर मित्रांनो, आम्ही 13व्या स्थानपर्यंत आलेले आहोत आणि 13व्या स्थानपर्यंत येईपर्यंत आम्हाला पूर्ण 1 तास 10 मिनटं झालेले आहेत आणि खूप वरती आहे हे. आणि आता आम्हाला चर्च दिसत आहे, फक्त 1 स्थान जायचं आहे, मग चर्चकडे पोचू. तर चला. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता ह्या क्रॉस, जो पूर्ण क्रॉस आहे, ह्या क्रॉसला आटीसुद्धा बसत नाही, एवढा मोठा आणि जाडा क्रॉस आहे. आणि एवढा मोठा क्रॉस तेवढा खालून वरती आणतात. तर मित्रांनो, आता आम्ही क्रॉससुद्धा इथे बांधलेला आहे, आम्ही जो आणलेला होता तो. आणि त्याच्यानंतर आता आम्ही तुम्हाला सर्व ठिकाण दाखवणार आहोत. इथे जिथे म्हणजे संत थॉमसचे पायाचे ठसे आहेत आणि एक भीत आहे, जी भीत त्या काहीतरी त्याचं एक आहे, काहीतरी मलासुद्धा माहिती नाही. आपण तिथे जाऊन तिथे वाचू आणि मग माहिती पडेल. आणि एक क्रॉस आहे, तर ते तुम्हाला मी सर्व दाखवणार आहे. तर चला तिकडे जाऊ. इकडे तुम्ही बघू शकता संत थॉमसचा स्टॅच्यू आहे. आणि तुम्हाला आता अजून एक गोष्ट दाखवतो. इकडचे लोक, एक बघा माझ्या हातात सुद्धा काहीतरी आहे, हे ते खात आहेत, तुम्हाला दाखवतो. तर तुम्ही बघितलं, हे सर्व ते खात असतात. हे मला वाटते तांदूळ आहेत, म्हणजे चावल आहेत आणि काली मिरी वगैरे सर्व काहीतरी आहे. तर मित्रांनो, आता आपण पूर्ण डोंगरावर आलेले आहोत. ते पूर्ण डोंगर वरून खालीपर्यंत कसं दिसतो तुम्हाला दाखवतो. हे बघा. तर तुम्ही बघू शकता, आपण एकदम वरच्या भागाला आहोत आणि मागे पूर्ण डोंगर खाली दिसत आहे. आपण खूप वरती आहोत आणि काय व्ह्यू आहे, 1 नंबर व्ह्यू आहे. कॅमेऱ्यापेक्षा प्रत्यक्ष डोळ्यांनी जो व्ह्यू दिसत आहे, 1 नंबर व्ह्यू आहे. खूप चांगला आहे आणि किती मोठे मोठे डोंगर आहेत. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता माझे मागे सेंट थॉमस यांची एक बाव आहे, म्हणजे विहीर आहे. आणि त्याचं तुम्हाला मी महत्त्व सांगतो. म्हणजेच ज्यावेळी संत थॉमस प्रेयर करायचे आणि त्यांना खूप तहान लागली होती आणि त्यावेळी त्यांना पाणी पिण्यासाठी त्यांनी या दगडावर, म्हणजे त्या मागे जी विहीर आहे ती पहिला दगड होता आणि त्या दगडावर एक फटका मारला आणि त्याच्यानंतर त्याच्यातून पाणी निघू लागलं आणि तिथेच त्यांनी आपला पाण्याचा शोध बुजला. आणि त्याच्यानंतर आत्तापर्यंत लोकांचा विश्वास आहे की ह्या पाण्याने कुठलाही त्रास असो, काही असो, हा पाणी होली वॉटर झालेलं आहे, मिरॅकलस वॉटर झालेलं आहे. काहीतरी झालं तरी आपल्याला आपोआप बरं वाटतं आणि आपलं सर्व काही पूर्ण होतं. तर मी सुद्धा पिलेलं आहे हा पाणी आणि थोडासा डोक्यावर सुद्धा मारला. तर चला आपण दुसऱ्या ठिकाणीवर जाऊया आता. तर मित्रांनो, आता तुम्हाला मी एक अशी जागा दाखवत आहे जिकडे सेंट थॉमस हे खूप वेळेपर्यंत प्रे करायचे आणि त्यांनी एक ह्या दगडावर एक क्रॉस बनवलेला होता. आणि खूप वेळीनंतर इकडचे जे लोक होते ते डोंगर चालून आले होते आणि त्याच्यानंतर तो क्रॉस आहे तो सोन्याचा झाला होता आणि त्यांनी त्यांच्या हत्याराने त्याच्यावर मारला. त्यावेळी त्याच्यातून रक्त येऊ लागलं. एवढा स्पिरिच्युअल क्रॉस आहे आणि आता तो फ्रेम वगैरे केलेला आहे, तो आतमध्ये आहे. हा निकला प्रतीक त्याचा ठेवलेला आहे. मित्रांनो, आता तुम्हाला मी एका ठिकाणावर घेऊन जातो आहे
ते म्हणजेच सेंट थॉमस यांचे पायाचे आणि आपल्या डोक्याचे तिथे निशाणे आहेत, म्हणजे फुटप्रिंट्स आहेत. तर चला आपण तिथे जाऊया आणि बघूया. तर मित्रांनो, एक तुम्हाला आता अशी जागा दाखवत आहेत, म्हणजेच एक चॅपल आहे, सेंट थॉमस यांचं चॅपल आहे. आणि इकडे 1595मध्ये हे चॅपल बांधलं होतं आणि 1968मध्ये इथे प्राणी वगैरे सर्व फिरायचे, सर्व काही करायचे. आणि त्यावेळी इथे प्राणी वगैरे होते, हत्ती चढायचे आणि हत्तीने इथे मारला होता, म्हणजे भीत पाडण्यासाठी प्रयत्न केला होता, परंतु त्यांच्यासून जरा पण ती हल्ली नाही. एवढी चमत्कारी चॅपल आहे, हे तुम्ही बघू शकता. तुम्ही आता मागचा भाग बघितलेला आहे, आता चॅपलचा पुढचा भाग दाखवतो. हा बघा, हे ते चॅपल आहे आणि ह्या चॅपलच्या मागच्या साईडला हत्ती वगैरेंनी अटॅक केला होता आणि त्यांच्यापासून काही झालं नाही. एवढं स्पिरिच्युअल चॅपल आहे. खूप स्पिरिच्युअल प्लेस आहे आणि होली प्लेस आहे सेंट थॉमस यांची. नक्की तुम्ही येऊन व्हिजिट करायला पाहिजे. नक्कीच तुम्ही या आणि बघा, तुम्हाला कसं वाटेल, एक अनुभव घ्यायला मिळेल, चांगला असा अनुभव घ्यायला मिळेल. तर नक्की या. आम्ही चला हेटो ठेवतो आता. आणि मित्रांनो, जसे आपण चढलो होतो तसेच आता आपण उतरणार आहोत. दुसरीही कुठलीच जागा नाही, ह्याच जागेवरून आपल्याला उतरावं लागेल. आणि हे जास्त रिस्की आहे, चढण्यापेक्षा हे उतरणं जास्ती रिस्की आहे, कारण ते जास्ती पाय स्लिप होत आहेत. तर मित्रांनो, आता आपण खाली उतरलेले आहोत आणि जसं मी तुम्हाला बोललो की चढण्यापेक्षा उतरणं खूप डिफिकल्ट आहे. आमचे पाय व कंबरसुद्धा दुखू लागली, कारण पाय स्लिप होत होते आणि आम्ही कंट्रोल ठेवून खाली उतरलेले आहोत. आणि मी तुम्हाला सांगू किती वेळ लागला आम्हाला येण्यासाठी. आता जाण्यासाठी तर आम्ही प्रे करत गेलो तर 1.5 तास लागलेला, परंतु उतरताना फक्त अर्धा तास लागलेला आहे. तर चला आता आपण बसमध्ये जाऊया, बसकडे जाऊया. आणि